श्रावण महिना सुरू व्हायला आला ना की मार्केटमध्ये आपल्याला या घेवड्याच्या वालपापडीच्या सगळ्याच कोवळ्या लुसलुशीत अशा शेंगा भेटायला सुरुवात होते। आता शेंगा कोवळ्या आहेत की नाही हे कसं ओळखायचं? शेंग हातामध्ये घ्यायची आणि अशी मोडून बघायची। जर ती पटकन तुकडा झाला तिचा तर मग आपली शेंग व्यवस्थित आहे, कोवळी लुसलुशीत आहे असं समजायचं आणि ती घेऊन यायची। आज आपण त्याचीच भाजी बघणार आहोत। सर्वात अगोदर आपल्या आवडीनुसार आपण तेल घालून घ्यायचे आहे। मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि मग तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये घालून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी। ही भाजी चवीला जेवढी भन्नाट आहे ना त्याहीपेक्षा हिचं साहित्य अगदीच कमी आहे। खूप कमी साहित्यामध्ये आपण ही मस्त अशी भाजी बनवू शकतो। जिरं मोहरी छान तडतडली की मग यामध्ये लसूण घालायचं आहे। मी ताजा लसूण कुटून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे। ठीक आहे, यानंतर मसाल्यांमध्ये घालायची आहे हळद। आपण नेहमी जो घरामध्ये वापरतो ना तो वाला गरम मसाला आणि त्याचबरोबर घालायची आहे 1 चमचाभर धने जिरे पूड। बस एवढंच साहित्य आपण यामध्ये वापरणार आहोत। यामध्ये सुद्धा अतिशय अप्रतिम चवीची ही भाजी तयार होते। घालून घेतलेले जे मसाले आहेत त्याची फोडणी छान परतवून घ्यायची। 1 मिनिटभरासाठी फोडणी परतवून घ्यायची, पण गॅस आपला बारीकच ठेवायचा आहे। आणि मग यामध्ये कोथिंबीर घालायची। कोथिंबीरचा जो फ्लेवर आहे ना आपण जी फोडणीमध्ये वापरतो तो खूप छान येतो। त्यामुळे कोथिंबीर आत्ता एकदा वापरायची आहे फोडणीमध्ये आणि बाकीची थोडीशी तुम्ही नंतर वापरण्यासाठी ठेवली तरीसुद्धा चालेल किंवा अगदी नंतर नाही वापरली तरीसुद्धा चालेल। ठीक आहे, आता फोडणी परतवून झालेली आहे। आता आपण जी निवडून ठेवलेली घेवड्याच्या शेंगा आहेत ना त्या घालून घ्यायच्यात आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्ही चवीनुसारच मीठ घालायचे, कारण या शेंगांना मीठ थोडंसं जास्त लागतं, कारण या पाणीदार शेंगा आहेत, कोवळ्या लुसलुशीत आहेत ना, म्हणून तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचे। बरं, आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोवळ्या लुसलुशीत शेंगा घेतलेल्या आहेत। मी तरी कोवळ्या लुसलुशीत शेंगा घेतलेल्या आहेत, त्यामुळे मी यामध्ये अजिबातही पाणी घालणार नाही आहे। पण जर तुम्हाला अशा कोवळ्या शेंगा भेटल्या नाहीत तर तुम्ही काय करायचं आहे, थोडंसं पाणी गरम करायचं आणि गरम केलेलं पाणी मग यामध्ये घालून घ्यायचे। पाणी थंड वापरायचं नाही, ज्यामुळे भाजीची चव बदलते। जर तुम्ही गरम पाणी करून वापरलं तर भाजीची चव जशी आहे तशी मेंटेन राहते आणि खूप छान चवीला येते भाजी। ठीक आहे, मी 1-2 मिनिटासाठी सुरुवातीला झाकण ठेवलं होतं आणि भाजी झाकण काढून एकदा चेक करून घेतली की किती शिजण्यासाठी वेळ लागणार आहे आणि त्यानंतर मग मी पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली। तुम्ही पहिल्या सुरुवातीला पाणी न घालता भाजी शिजवून घ्यायची आणि किती कसर राहिलेली आहे भाजी शिजण्यासाठी ते चेक करायचे आणि त्यानंतर मग पाणी घालायचे। मी अजिबातही पाणी वापरलेलं नाही आहे। तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही पाणी वापरायचे। 2-3 मिनिट वाफ देऊन घेतल्यानंतरही तुम्ही बघू शकता भाजी अजिबातही खाली तळ धरलेलं नाही आहे, लागलेली नाही आहे, तरीसुद्धा खूप छान शिजली आहे। चेक केलेलं आहे मी, ते तुम्हाला दाखवलं आहे, तुम्ही बघू शकता। कोवळ्या जर शेंगा घेतल्या तर त्यामध्ये पाणी घालण्याची गरज अजिबात पडणार नाही आहे। पण तुमच्याकडे जर नाही भेटल्या, तुम्हाला प्रॉब्लेम वाटलाच तर मग तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी, अगदी 3-4 चमचे पाणी गरम करून यामध्ये घालून घेऊ शकता। आता आपली भाजी छान शिजलेली आहे। मी यामध्ये फक्त शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे। तुम्हाला जर आवडणार असेल तर तुम्ही यामध्ये डेसिकेटेड कोकोनटही वापरून घेऊ शकता। मी भाजलेल्या शेंगदाण्याचा 3-4 चमचे कूट घालून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट किंवा मग खोबऱ्याचा किसही घालून घेऊ शकता। अगदीच नाही तर तुम्ही यामध्ये ओल्या नारळाची चव जरी घातली तरीसुद्धा खूप छान लागणार आहे चवीला। अशाच साध्या सोप्या रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे, शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे, जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता शेंगदाण्याचा कूट छान मिक्स करून झालेला आहे, तर यामध्ये मी घालून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर। तुम्हाला आवडत असेल तर आत्ता घालायची आहे, अदरवाईज नाही घातली तरीसुद्धा तिचा फ्लेवर आपण फोडणीमध्ये देऊन घेतलेलाच आहे। ठीक आहे, मी ही रेसिपी बनवली होती श्रावणीच्या टिफिनसाठी, जी तिला खूप जास्त आवडली। तुमच्याकडे ही रेसिपी आवडते की नाही हे मला कमेंट करून सांगायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा आणि हो, तुमच्याकडे ही भाजी कशी बनवतात ना हे मला कमेंट करून सांगायचं आहे। धन्यवाद।